हॅलो नमस्कार. आपण बघणार आहोत KBCचा अमेझॉनवरती येणारा क्विज, जो बारकोड स्कॅन करून तुम्हाला खेळायचा आहे. अमेझॉनवरती गेल्यानंतर हा गॅलरीमधून तुम्हाला QR कोड स्कॅन करायचा आहे, जेणेकरून आपण डायरेक्ट क्वेश्चनवरती जाऊ. थोडा वेळ लागतो, तर तुम्ही इथे बघू शकता बॅनर, आणि इथे थोडासा आपण त्या बॅनरवरती क्लिक केल्यानंतर आणखी थोडासा वेळ लागतो. तर इथे क्वीन @9 आलेला आहे, इथे लोड होत आहे. आणि वरती आहे ना, याला सुरू प्रेस केल्यानंतर वरती इंग्लिश किंवा हिंदीमध्ये तुम्ही क्वेश्चन बघू शकता. तर मी हिंदी क्वेश्चन निवडलेला आहे. तर आता ते ऑडिओमध्ये पण आपल्याला ऐकू येते, तर तुम्ही ऐकून घ्या की प्रश्न काय आहे, आणि त्याचे ऑप्शनसुद्धा ते ऑडिओमध्ये ऐकायला येतं. ऑप्शन बरोबर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही जर बरोबर आन्सर दिलं तर क्वीन @9 आपण जिंकण्याचे चान्सेस वाढवू शकतात. तर अशा प्रकारे ABCD ऑप्शन येतं, आणि आपल्याला एक करेक्ट आन्सर लॉक करायचं आहे, जसं की कालचं आन्सर होतं. आणि बस ओके झालं आहे, पोचलं आहे, लिहिलेलं आहे आपका उत्तर लॉक कर दिया गया है, विजेता की घोषणा 21 अगस्त को रात 9 बजे की जाएगी. परत आला तर बस बॅनर दिसते. आणि दुसरं मेनूमध्ये जायचं, गेम झोन सिलेक्ट करायचं, तिथे क्वीन @9चं बॅनर दिसते आपल्याला. त्याला ओके केल्यानंतर लगेचच आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. मी आधीच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, म्हणून प्रश्न इथे दिसला नाही. आणि आपण इथेच आहे ना, त्याच्याच खाली आहे ना, डेलीचे विनर असतात ना, त्यांची आपण नावं चेक करू शकतो. ज्यामध्ये तुमचं पण नावसुद्धा असेल तर तुम्ही चेक करू शकता. इथे त्यांनी 20 लोकांची नावे दिलेली आहेत, ज्यामध्ये या लोकांना अमेझॉनवरती पे बॅलन्स मिळणार आहे. म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी पे बॅलन्स असतं. इथे तुम्हाला जे पे बॅलन्स मिळणार आहे त्यामधून तुम्हाला अमेझॉन ॲपवरूनच त्या पैशात शॉपिंग करायची आहे. आणि ते पे बॅलन्स कसं वापरायचं मी त्याच्यासाठी पण थोडी माहिती देईल, जेणेकरून तुम्ही जर विनर झाले तर तुम्हाला ते बॅलन्स वापरता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एखादं प्रोडक्ट अमेझॉनमध्ये जाऊन आहे ना, सिलेक्ट करावं लागतं, आणि त्याला ॲड टू कार्ट करायचं नाही. म्हणजे आधीच प्रोडक्ट जमा करून ठेवायचे नाही आणि नंतर शॉपिंग करण्यासाठी जायचं नाही. लगेचच एक प्रोडक्ट सिलेक्ट करायचं, त्याला ओके करायचं, आणि त्याच्या खाली आहे ना, तुम्हाला दिसेल वरती स्क्रोल केल्यानंतर की ॲड टू कार्ट आणि बाय नाऊ आहे. तर त्याला आहे ना, बाय नाऊ करायचं. आता माझ्याकडे फोनपे बॅलन्स जास्त शिल्लक नाही आहे, मी तुम्हाला दाखवते. इथे कंटिन्यू केलं ना की खाली अमेझॉन पे येतं, हे UPIचं आहे, आणि खाली आहे ना, हे अमेझॉन पे बॅलन्स दिसतं. म्हणजे आमच्याकडे पे बॅलन्स होतं, तर आम्ही याच्यावरून शॉपिंग केली होती, पण आता ते एक्सपायर झालेलं आहे. तर बस तुम्हाला असं करायचं आहे, आणि कंटिन्यू केलं की बस प्रोडक्ट ओके होऊन जातं ॲड्रेस वगैरे टाकून. तर असं तुम्हाला फोनपे बॅलन्स तुम्हाला वापरायचा आहे अमेझॉनवरती.